नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये आपण ह्युमन इव्हॅल्युएशन बघत होतो आणि आता नेक्स्ट म्हणजेच आपण 7 करोड ते आपण 20 लाख वर्षापूर्वी इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. यानंतर आपण 20 लाख वर्षापूर्वी कशा प्रकारे ह्युमनचं इव्हॉल्युशन झालं म्हणजे उत्क्रांती झालं हे आपण बघणार आहोत. तर नेक्स्टमध्ये आपण जे की 20 लाख इयर्स ॲगो मध्ये कोण होतं, तर आत्ताचे जे आपण जे जीन्स म्हणतो म्हणजेच होमोजिनियस, आपण कोणाचे पूर्वज होता होमोजिनियस, आणि यालाच म्हणल्या गेलेले होमोहिबस 20 लाख वर्षापूर्वी. आपण काल बघितलं 7 लाख वर्षापूर्वी डायनॉसॉर्स होते. त्यानंतर आपण बघितलं की युझोपिटिकस, ड्रायोपिटिकस, अशा प्रकारचे एक एक जर्नीमध्ये आपण पुढे गेलोय आणि आत्ता आपण 20 लाख इयरच्या जर्नीमध्ये आपण आलेलो आहे. तर माझ्यासोबत तुम्हीही सैर करणार आहे या जर्नीची, ह्युमन इव्हॉल्युशनची. 20 लाख वर्षापूर्वी आपण बघितले की होमोहिबस होते. यानंतर 15 लाख इयर्स ॲगोमध्ये बघा, यामध्ये ह्युमन हा वॉकिंग करू वॉक विथ द इरेक्ट पोश्चर. म्हणजे इथं ह्युमन हा वॉकिंग विथ द इरेक्ट पोश्चर, याचा अर्थच असा आहे मित्रांनो की ह्युमन आता वॉक करू लागला, म्हणजे त्याचे जे 2 हात आहे ते फ्री झाले आणि तो इरेक्ट पोश्चर म्हणजे एकदम स्ट्रेट पोश्चर म्हणजे थोडंसं जर असेल तर जी पोश्चर आहे ती पार्ट जी आहे, जी वर्टेबल्स आहे ती थोडीशी काय झाली वर हे झाली आणि एकदम स्ट्रेटमध्ये तो चालू लागला. म्हणजे ह्युमन वॉकिंग विथ द इरेक्ट पोश्चर ते किती वेळेस आली? 15 लाख इयर्स ॲगोमध्ये. ही एक डेव्हलपमेंटच म्हणा ह्युमनमध्ये, जी की जो झालेला आहे, जो सडन चेंज न म्हणता त्याला काय म्हणणार आपण, त्याला जो म्हणणार आहे स्लोली जो चेंज आहे तो झालेला आहे. पण याला बराच काळ लागलेला आहे, 20 लाख वर्ष कुठं, 15 लाख इयर्स कुठं, तर आत्ता कुठंतरी ह्युमन्स वॉक करू लागला. यानंतर नेक्स्ट याच्या हा जो आहे, जो चालणारा जो वॉकिंग मॅन आहे, हा कुठं दिसला तर चायना आणि इंडोनेशिया. आजचा चायना आणि इंडोनेशिया, तर इंडोनेशिया आणि चायनामध्ये हे दिसले आणि यांनाच नाव देण्यात आले होमो इरेक्स. काय नाव दिलं मित्रांनो? तो होमो इरेक्स. त्यानंतर आपण आलेलो आहे या 20 लाख जर्नीपासून आजच्या दिवशी आपण आलेलो आहे 1 लाख इयर्स ॲगो. खूप मोठे मानवाने शोध लावला, सर्च केलं, काय तर डिस्कवर ऑफ फायर्स म्हणजे आगीचा शोध लागला. खूप मोठी आपल्यामध्ये 5 तत्व आहे, 5 तत्वामधला अग्नी म्हणजेच फायर हा ही महत्वाचा तत्व आहे. त्याच्यामध्ये जो पहिला तत्व आहे ते वायू आहे, त्यानंतर पृथ्वी आहे, आकाश आहे, जल, अग्नी, आणि याच्यामधला अग्नीचा शोध लागला. अग्नीच्या शोधमुळे बरेचसे कामं, बऱ्याचशा गोष्टीमध्ये ह्युमन बिंग्स हा बाकीच्या प्राण्यांपेक्षा वेगळा झाला. कारण की जेव्हा अग्नीचा शोध लागला त्यावेळेस ह्युमनमध्ये असा एक संरक्षण दृष्टिकोनातूनही बाकींच्या पेक्षा एक वेगळा प्राणी झाला. कारण की आगीनं त्यांच्याकडे जो येणारे जे प्राणी आहे त्यांच्या आगीचा शोध लावला तर ते त्यांना संरक्षण दृष्टिकोनातून खूप उपयोगी पडला. त्यानंतर तो जो पहिला कंदमूळ खायचा आहे, आता तो कंदमूळ न खाता ते कंदमूळ आता शिजून खाण्याचा त्यानं प्रयत्न केला. म्हणजे या आगीच्या शोधामुळे हे झालेले, आगीमुळे बरेचसे, आणि त्याला एक कळालंय की आग ही आपली काय मित्रता झाली आगीसोबत असं समजा की. आणि हे आगमध्ये म्हणजे अग्नी आपल्यामध्ये काबू कशी करता येईल, म्हणजे स्वतःमध्ये कशी काबू करता येईल हा तो शिकला, स्किल झाला त्याच्यामध्ये की आगीला कसा वापर करावा आपण. आणि हे कोणाला जमलं नाही, फक्त ते जमलं ते ह्युमन बिंग्सला जमलेले, मानवाला जमलेले. आणि अग्नीच्या शोधामुळे त्याच्यामध्ये ती स्किल आलेली आणि त्यानं बरेचसे हत्यार असो, इथून पुढे बरेचसे कामं त्यानं अग्नीच्या याच्यावर केलेले आहे. तर 1 लाख इयर्स ॲगोमध्ये तो डिस्कवर झाली, ती अग्नीचा शोध लागलेला आहे, 5 अग्नीचा. आणि खूप महत्वाचं आहे कारण की त्यानं स्वतः त्याला कसं काबू करायचा हा शिकलेला आहे. इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळं त्याच्यामध्ये हा स्किल आलेला आहे, ते की कोणालाही जमत नव्हतं. संरक्षण दृष्टीने खूप वेळ, कारण की त्यामध्ये जेव्हा तो जंगलामध्ये राहायचा, जंगलामध्ये राहताना त्याला असे मांसाहारी जसे सिंह असे, वाघ असे, तर त्यांच्याशी त्यांना शिकार करावा लागायचा. आणि हा शिकार करताना त्याला अग्नी हे खूप उपयोगी पडलंय. जेव्हा तो अग्नीचा वापर करू लागला त्याच्यात जे बाकीचे प्राणी ते अग्नीला भ्यायचे, त्यांना म्हणजे भीत होते. आणि त्यामुळे काय झालं, अग्नीच्या शोधामुळे त्याला संध्याकाळच्या वेळेस
त्यांना शिकार करण्यास सुद्धा मदत झाली आहे आणि एक स्वतः तो त्याच्या गुफेच्या जवळ अग्नीचे ज्वाला लावून ठेवायचा आणि त्या ज्वालाने काय करायचा, तो त्याच्या संरक्षणाचं काम करायचा. तो खूप मोठं डिस्कवर झालं ती 1 लाख इयर्स ॲगो मध्ये. पुन्हा एकदा 15 लाख इयर्स मध्ये तो जो ह्युमन वॉक करू लागला, इरेक्ट पोश्चर झालं. त्याचे जे पूर्वज आहेत ते भेटले आपल्याला चायना आणि इंडोनेशियामध्ये. त्यानंतर 1.5 लाख इयर्स ॲगो मध्ये तर कोण आले बघा, फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. ला काय म्हणलेले, वाईज मॅन. त्याला बुद्धिमान प्राणी सुद्धा आपण असं म्हणू की बुद्धिमान प्राणी जे त्याच्यामध्ये जे ह्युमन मध्ये ब्रेन डेव्हलपमेंट झाला आणि वाईज मॅन म्हणून आपले पूर्वज आले, त्यालाच म्हणलेले वाईज मॅनला म्हणलं की बुद्धिमान. ओके. त्यानंतर यूज लिव्ह अँड ग्रुप बाय फॉर्मिंग ट्राईब्स. ट्राईब्स म्हणजे तो ग्रुप करून लागला, एक गुफा करून लागला. आता त्याला वसाहत जी म्हणतात ते वसाहत म्हणजे स्वतः सगळे एक ग्रुप करून राहिला, एक फॅमिली म्हणून राहू लागला 1.5 लाख वर्षापूर्वी. आणि तो एक गुफेत राहू लागला. पहिले जंगलामध्ये भटकंती करायचा, इकडं तिकडं फिरायचा, पण आता त्यानं गुफेत राहणं शिकला आणि गुफेत राहताना त्यानं ट्राईब्स बनवले, एक कम्युनिटी बनवली आणि त्या कम्युनिटीमध्ये राहायला लागला. आणि जेव्हा कम्युनिटीमध्ये राहायला लागला तर त्यांच्या जे काही कम्युनिटीमधले जे लोक वगैरे म्हणजे जे त्यावेळेचे जे पूर्वज आहे ते एकामध्ये विचारांची देवाणघेवाण झाली, बऱ्याचशा गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये बदल झाला. त्यानंतर इथं बुद्धिमान प्राणी म्हणून जर तुम्हाला जर विचारण्यात आलं तर वाईज मॅन केव्हा आला तर 1.5 लाख वर्षापूर्वी त्यांना म्हटलं गेलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहूया. आता आलेले आपण या जर्नीमध्ये 50,000 इयर्समध्ये आणि 50,000 वर्षापूर्वी पाहता पाहता आपण 50,000 कुठं 60 करोड कुठं 50, आता 50,000 इयर्स ॲगोमध्ये आलेले. त्यानंतर आपण आत्ताच्या जस्ट 2024 मध्ये बी येणार आहे AI कडे. तर 50,000 इयर्स ॲगोमध्ये काय झालंय मित्रांनो, तर मॅन इव्हॉल्व्ड फास्टर दॅन अर्लियर. यामध्ये फरक असा आहे की यांना इव्हॉल्व्ह व्हायला बराचसा काळ लागलेला आहे. पण इथून जेव्हा सुरुवात झाली, इथून जेव्हा इव्हॉल्युशन झालं तेव्हा खूप कमी वेळेत ह्युमन हा इव्हॉल्व्ह व्हायला लागला. त्याचे विचार देवाणघेवाण कारण की ट्राईब्स करून राहायला लागला, बरेचसे त्यांच्यामध्ये बदल होऊ लागले. तेव्हा तो गुफेत राहू लागला, फायरचा शोध लागला, चाकाचा शोध, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा शोध लागायला लागल्या तर ह्युमनमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट मेन इम्पॉर्टंट झालंय की ते ब्रेन डेव्हलपमेंट झालंय. तर ब्रेन डेव्हलपमेंटचं याचं कारण एक असू शकते असं म्हणण्यात येईल की जेव्हा तो शिकार करू लागला तेव्हा त्याचं जे खानपान होतं तो कच्चा अन्न खायचा, पण जेव्हा तो फायरचा शोध लागला तेव्हा जे शिजून खाऊ लागला त्यानंतर त्याला जे प्रोटीन्स वगैरे जे शरीराला किंवा कार्बोहायड्रेट्स जे सगळे भेटायचं ते व्यवस्थित पोहोचू लागलं आणि त्यानंतर ब्रेनचं डेव्हलपमेंट सुद्धा त्याच प्रकारे झालं. नेक्स्ट 15,000 मध्ये हा फास्टर अर्लियर होता की म्हणजे लवकर इव्हॉल्व्ह होणारा, यालाच म्हणलेले क्रो मॅग्नो. ओके. त्यानंतर 10,000 इयर्स ॲगोला आलेलो आहे आपण. 50 पासून 10,000 इयर्स ॲगो असं म्हणतात की इथून 10,000 वर्षापूर्वी आपली एक संस्कृती होती, आपलं एक कल्चर होतं, जसे की पूर्ण म्हणजे पहिली संस्कृती असं म्हणतात, तिला म्हणतात सिंधू सभ्यता म्हणतात. आणि ही सिंधू सभ्यता 10,000 वर्षापूर्वी म्हणजे भारतामध्ये होते. जेव्हा रेल्वे ट्रॅक्स जेव्हा इंग्रज सरकार जेव्हा करू लागले त्यावेळेस त्यांना काही खोदकामामध्ये पुरातत्वज्ञ लोकांना याचे अवशेष दिसले आणि आजही ते अवशेष संग्रहालयात आहे. तर 10,000 इयर्स ॲगोमध्ये एक डेव्हलपमेंट, आजची जशी सिटीची जशी अरेंजमेंट आहे तसेच सिटीचं अरेंजमेंट 10,000 इयर्स ॲगोमध्ये म्हणजे एक इव्हॉल्युशन होऊन आता जेव्हा ट्राईब्स करू लागला तर त्याच्यामध्ये कल्चरल डेव्हलपमेंट झालं. तो आता संस्कृतीकडे वळला आणि स्वतः गुफेमध्ये चित्र बनला, जसं की आजचं भीमबेटका असो, त्यानंतर अजिंठ्यांच्या लेण्या असो, यामध्ये बरेचसे त्यांचे चित्रकार त्याचे दिसतात. आणि महत्त्वाचं आहे की म्हणजे यामध्ये सिंधू सभ्यता आपलं खूप महत्त्वाचं. त्याच वेळेस मंगोलियन, त्याच वेळेस बरेचसे राज्य जसे की मेसोपोटेमिया, त्यानंतर रोमन साम्राज्य हे उदयास आले आणि 10,000 इयर्स ॲगोमध्येच ॲग्रिकल्चर स्टार्ट झालं. महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वांच्या महत्त्वाचा पॉईंट आहे की ॲग्रिकल्चरचा शोध इथून किती वर्षापूर्वी लागला, तर याचा लागला आहे 10,000 इयर्स ॲगो. पण त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये बरेचसे टाईप्स होते की जेव्हा ॲग्रिकल्चर करू लागला जेव्हा मानव, त्यावेळेस तो बियाणं त्याला शोध लागला की तो बियाणं तो टाकायचा, पण तो काय करायचा, काही दिवस तो बियाणं टाकल्यानंतर तो काय करायचा, भटकंती होता जास्तीत जास्त. तर तो थोडासा तिथं शेती करायचा, नंतर पुढं जायचा, नंतर पुढं त्याचा प्रवास व्हायचा. पण
काही काळानंतर तो एका ठिकाणी राहू लागला. जिथं नदी आहे, तिथं रिव्हर्स आहे, तिथं तो राहू लागला. त्यामुळे त्याचे बरेचसे कामं सोपं झाले. ज्यावेळेस त्याचा प्रवास कुठंतरी थांबला आणि तो एका ठिकाणी राहू लागला, तर त्याचा जो ब्रेन आहे, त्याची जे वर्क आहे, त्याची जी एनर्जी आहे, तो एनर्जी वाया न घालता तो ब्रेन इव्हॉल्व करायला लागला, विचार करायला लागला. आणि त्याच वेळेस असं म्हटलं जाईल की त्याला आपण कोण आहो, किंवा मी कोण आहे, किंवा आपण कशाला जन्मलो, हेच अलग अलग प्रकारचे विचार येऊ लागले. आणि या विचारातून, या प्रश्नातून पुढं इव्हॉल्युशन व्हायला लागलं आणि तिथूनच डेव्हलपमेंट व्हायला लागलं. सायन्स असो किंवा फिलॉसॉफी असो, तर हे कल्चरल डेव्हलपमेंट असो. कारण की जेव्हा भटकू लागला त्यावेळेस त्याला विचार करण्यासाठी, त्याच्या ब्रेनला, कारण की त्याचा जास्तीत जास्त टाइम शिकार करण्यासाठी जात होता. पण तेव्हा जेव्हा एका ठिकाणी राहू लागला, त्याचा विचार आता एका ठिकाणी आला आणि त्याचं ब्रेन इव्हॉल्युशन झालं आणि त्याच्या विचारामध्ये काही क्वेश्चन्स निर्माण झाले. आणि ते क्वेश्चन असे निर्माण झाले की आपण कोण आहो, की हे जे चालवणारा कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टी. मग तिथून आला धर्म, आला तिथून झाले धर्म. पण सर्वात आधी मानव शिकार करताना तो आपलं फक्त अन्न, वस्त्र, निवारा याच गोष्टीकडे होता. पण जेव्हा हे सगळं झाल्यानंतर, कल्चरल डेव्हलपमेंट झाल्यानंतर, तो त्याचाही विचार करायला लागला. आपण तेही बघणार आहोत आजच्या टॉपिकमध्ये. 10,000 years ago मध्ये ॲग्रिकल्चर स्टार्ट, मॅन स्टार्ट टू रिअर कॅटल्स अँड इस्टॅब्लिश कॅटल्स. महत्वाचा भाग बघा, कॅटल्स गुरेढोरे पाळू लागला. पहिला म्हणलं की शेळी, गॉट्स, म्हणजे तो इतरांपेक्षा म्हणजे पाळीव प्राणी पाळू लागला. त्यावेळेस 10,000 years ago मध्ये पाळीव प्राणी, गुरंढोरं पाळू लागला. त्याला समज आली. आणि त्याच वेळेस म्हणतात की घोड्याचंही त्याला स्वारी आली. पहिला असं म्हणतात की गाढवावर जास्तीत जास्त त्यानं व्यापार केलेला आहे. तर गाढव, या सगळ्या पाळीव प्राणी त्याचे झाले. आणि असंही म्हणतात आजचा जो डॉग आहे, आजचा जो कुत्रा आहे, तो कोल्ह्यामध्येच एक इव्हॉल्युशन झालेलं आहे. कारण की त्यावेळेस मानवानं त्यांच्यामध्ये इव्हॉल्युशन करून, त्यांच्यामध्ये सोबत ठेवून तो एक, जसे की आजचा कुत्रा असं म्हणला की तो कोल्ह्याचाच एक कोल्हा त्याचे पूर्वज आहे. आणि तो तिथून इव्हॉल्व होऊन आपल्याकडे आज एक कुत्रा, एक वेगळ्या प्रकारची प्रजाती आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे. त्यानंतर आपण येऊ 5,000 years ago. आता मानवामध्ये अजून एक महत्वाचा शोध, रायटिंग, जे की लिखाण, असं म्हणू की आर्ट्स ऑफ रायटिंग, तो लिहू लागला ताडपत्रावर. जसं की चायनामध्ये आपण म्हणतो की चायनामध्ये मशीन्स वगैरे झाल्या की झेरॉक्स वगैरे, हे पण त्याच्या आधी जे लिहिण्याची जी पद्धती ताडपत्र होती, त्यामध्ये 5,000 years ago मध्ये तेही शोध लागला की 5,000 वर्षापूर्वी आर्ट्स ऑफ रायटिंग सुरू झालेली आहे. रायटिंगमुळे त्याचं जो पहिले जे मौखिक जे ज्ञान होतं की मुखातून यायचं, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, पण ते जेव्हा जाताना त्याच्यामध्ये बरेचसे कारण की जेव्हा मौखिक होते त्यावेळेस जर सांगताना काही आपलेही विचार आपण त्याच्यात म्हणतो, पण जे मेन ज्यांनी सांगितले त्यांचे विचार कुठेतरी राहिल्या जातात. पण जेव्हा तो मेन जो व्यक्ती असतो, जे की सांगणारा असतो, पण तो जेव्हा रायटिंग करतो तर जशाला तसं ते पुढं जात असते. तर रायटिंगमुळं जे नॉलेज आहे त्याच्यामध्ये मिक्स न होता ते जशाला तसं पुढं जाऊ लागलं. तर खूप महत्त्वाचा शोध आहे आर्ट्स ऑफ रायटिंग्स 5,000 years ago मध्ये. अँड 4,000 years ago मध्ये नेमकीच कुठंतरी मॉडर्न सायन्स आलं. मॉडर्न सायन्स येऊन नेमकीच किती, असं म्हणा की 4,000 years ago आत्ता कुठेतरी सायन्स इव्हॉल्व झालेलं आहे. पण त्याच्या आधीही आपल्या हिंदू संस्कृती किंवा आपल्या कल्चरलमध्ये या सगळ्या गोष्टी मानल्या होत्या. 10,000 years मध्ये सिंधू सभ्यतामध्येच असे काही डेव्हलपमेंट होते की ते आजही डेव्हलपमेंट नाही आहे. तिथलचे स्नानगृह किंवा तिथलचे जे काही व्यापार दृष्टिकोनातून जे काही गोष्टी घडायच्या त्या एक वेगळ्या प्रकारच्या होत्या. आज जसं आपण घरं रोडच्या साईडला करतोय, पण त्यावेळेस रोडच्या साईडला नव्हता, त्यांना एक गड होता, एक किल्ला होता, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. ठीक. त्याच वेळेस आर्यभट्ट, त्यानंतर आर्यभट्ट शून्याचा शोध महत्वाचा, महर्षी कनद, जे की ॲटम, आपण आपल्या भारतीय संस्कृतीचे नाव घेत नाही, पण महर्षी कनद असो, ज्यांनी की ॲटम, डेमोक्रिट्स, याच्या आधी हे तरी आत्ता आले, पण त्याच्या आधीही शोध लागलेले. त्यानंतर 4,000 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स इमर्ज झालेले, आजचं मॉडर्न सायन्स. आणि कुठतरी त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट 2,000 years ago मध्ये महायुद्ध याच्याने बरेचसे झाले. पण औद्योगिक क्रांती जे म्हणतात ती 16व्या शतकापासून झाले. जसं की गॅलिलिओ 16व्या शतकामध्ये त्यांना शोध लावलाय. पायथागोरस असो, यांचे बरेचसे जे शोध आहे ते 16व्या शतकातले. 16व्या शतकामध्ये बरेचसे सायंटिस्ट तुम्हाला दिसेल की त्यांनी शोध लावलेले. ओके. तर इंडस्ट्रियल सोशल वाज इस्टॅब्लिश
तर अशा प्रकारे आपण 2000 इयर्स अगोच्या इथं आलेले, त्यानंतर बरेचसे इव्हॉल्व झालेले साम्राज्यही झाले, उदयास आलेले राजे महाराजे, त्याच्या जसं भारतीयमध्ये मौर्य साम्राज्य असो, कुण साम्राज्य असो, त्याच्या मुघल, त्यानंतर कुठंतरी आपण इंग्रजांच्या ताब्यात सापडल्या गेलो आणि त्या ताब्यातमध्ये आपल्या 150 वर्ष अशा प्रकारे गेले की आपलं स्वातंत्र्य युद्ध लढावं लागलं कुठंतरी. त्यानंतर आपण जिथून इंग्रजांचं जे आहे आपलं राज्य संपलं आणि तिथून जेव्हा स्वातंत्र्य झालं, त्या स्वातंत्र्य काळानंतर आपला भारत जो काही ते डेव्हलपच्या प्रयत्नाला आणि आज 75 वर्षापूर्वी आज कुठेतरी भारत आज वेगळ्या प्रकारचा हे करत आहे, विकसित देश म्हणून हे करत आहे. पण या जर्नीमध्ये बराचसा जसे की 7 करोड इयर्स अगोमध्ये आपण ही जर्नी पाहतो आणि आज कुठेतरी सायन्स मॉडेल, त्याच्यामध्ये AI सिस्टीम ह्या सगळ्या उदयास आलेल्या आहे. पण याला बराचसा काळ आले, एकदम सावकाश बदल नाही झाला. तर यालाच म्हणतात ह्युमन इव्हॉल्युशन, जो की सडन चेंज न म्हणतात त्याला सावकाश बदल, इव्हॉल्युशन, स्लोली चेंज झालेल्या 7 करोड कुठं आणि आजचं 2024 कुठं. पण मानवाला इथपर्यंत यायला बराचसा काळ लागलेला आहे. पण अजूनही सांगतो, जर मानवानं जर समजा आपल्यामध्ये जर पर्यावरण दृष्टिकोनातून किंवा आपल्यामध्ये जर काही जर चेंजेस केले नाही, तर इथून पुढं जे मानवानं इथपर्यंत जो आलेला आहे जो मानव, तो एका क्षणातही ते सगळं नष्ट होऊ शकते. तर याचा विचार असावा.